वेलकम बॅक टू माय यूट्यूब फॅमिली। मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या भारतीय नर्सिंग क्लासमध्ये। तर आजच्या क्लासमध्ये आपण घेणार आहे प्रश्न चौथा 15 मार्क्ससाठी। तर हा क्वेश्चन एएनएम फर्स्ट इयर व जेएनएम फर्स्ट इयरला सुद्धा आहे। तर जेएनएम फर्स्ट इयरमध्ये सुद्धा चाइल्ड हेल्थ केअरमध्ये विचारण्यात येते 6 महिन्यानंतर बाळाला द्यावयाचा पूरक आहार। तर एएनएम फर्स्ट इयर आणि जेएनएम फर्स्ट इयर दोन्हींना पण आहे। तर व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या भारतीय नर्सिंग क्लास या चॅनलला लगेच जॉईन होऊन घ्या, जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओची नोटिफिकेशन ही सर्वात आधी मिळेल। आणि आपण त्याच्यावरती नवीन अपडेट टाकत राहते मी, जसे की हँडरायटिंग नोट्स, शॉर्ट्स नोट्स व PDF वगैरे। आणि त्याच्यानंतर आहे जेएनएमचे आपण काही चॅप्टर आता सुरू करणार आहे, एक्झाम जवळ आले त्याच्यामुळे। तर लाईव्ह क्लाससुद्धा अटेंड करत जावा। तर सुरू करूया व्हिडिओला। 6 महिन्यानंतर बाळाला द्यावयाचा पूरक आहार। आता 6 महिन्यानंतर बाळाला कोणता आहार द्यायचा व कसा द्यायचा हे आपण आज या टॉपिकमध्ये पाहणार आहे। आन्सर, पूरक आहार सुरू करण्याची वेळ। आता पूरक आहार सुरू करण्याची काय वेळ असते? तर वेळ म्हणजे साधारणपणे बाळ 6 महिन्याचं झाल्यावर, साधारणपणे काय बाळ 6 महिन्याचं पूर्ण झाल्यावरच त्याला सॉलिड फूड हे चालू करावा लागतो। तसेच 6 महिने पूर्ण होईपर्यंत बाळाला फक्त आईचे दूध किंवा फॉर्म्युला दूध द्यावं लागते। तर बाळ 6 महिन्याचे होण्याआधी पूरक आहार सुरू केल्यास पचनसंस्थेला त्रास होऊ शकतो। आणि बाळाला 6 महिन्याच्या आधीच जर पूरक आहार देण्यास सुरुवात केली तर काय होते, तर बाळाच्या पचनसंस्थेला त्रास होऊ शकतो। त्याच्यामुळे काय होते, बाळाला 6 महिने पूर्ण झाल्यानंतरच पूरक सॉलिड फूड हे देण्यास सुरू करतात। तर सुरू करण्याची जी पद्धत आहे ती कशी, सुरुवात कशी करावी आहाराची, तर सुरुवात हळूहळू करावी। सुरुवातीला फक्त 1 चमचा किंवा 2 चमचे। आता सुरुवातीला काय होते, तर बाळाला हे बाहेरचं जास्त अन्न पचत नाही, त्याच्यामुळे बाळाला काय, तर जे पातळ द्रव्य असतील जसे की 1 चमचा किंवा 1 ते 2 चमचा, याच्या व्यतिरिक्त जास्त पदार्थ बाळाला देऊ नये। कारण काय होते, बाळाची पचनसंस्था ही फार नाजूक असते। तर बाळ हळूहळू नवीन चवीची सवय करून घेईल। आता बाळ काय करते, जसे एका दिवसात आपण बाळाला 2 ते 3 पदार्थ 1 चमचने भरवतो, तसंच बाळाला हळूहळू चवीची सवय होऊन जाते। आणि नवीन पदार्थ सुरू करताना जो सलग 3 ते 4 वेळा दिवस, आता नवीन पदार्थ सुरू करताना काय करावं, तो जो नवीन पदार्थ तो सलग 3 ते 4 दिवस सलग द्यावा। आणि नंतर त्या पदार्थाची त्याला ॲलर्जी वगैरे होत आहे का नाही हे समजेल। आणि जर एक पदार्थ आपण 3 ते 4 वेळा म्हणजे 4 दिवस दिला, तर त्यानं काय होते, तर बाळाला त्या पदार्थाविषयी काही ॲलर्जी होते का, पोट दुखते का, काही रिॲक्शन होते का त्या पदार्थापासून, हे सर्व या 3 ते 4 दिवसात समजते। पदार्थ मऊ आणि पातळ असावा। आणि 6 महिन्यांच्या बाळाला आपण म्हणजे पूर्ण झालेला जो बाळ असते त्याला पदार्थ देतो खायला, तर कसे द्यायचे, सुरुवातीला एकदमच पातळ, कारण की बाळाला हे फक्त दुधाची सवय असते आणि दुधाव्यतिरिक्त इतर कोणतंही त्यांनी घेतलेलं नसते, त्याच्यामुळे त्याला गिळायला हे कठीण जाऊ नये, गिळायला त्रास होऊ नये असा कुठलाही पदार्थ बाळाला देऊ नये। आणि दिल्यास बाळाला एकदम पातळ पदार्थ किंवा पेस्टसारखे पदार्थ, हळूहळू घट्ट पदार्थ देऊ शकता। आता पहिले पातळ पदार्थ हळूहळू देऊ शकता, पण त्याच्यानंतर काय होते, जे पदार्थ आहेत ते जसे की घट्ट पदार्थ, पेस्टसारखे पदार्थ, ते पदार्थ आपण 7 महिने पूर्ण झाल्यानंतर, 7 ते 8 महिने पूर्ण झाल्यानंतर त्याला ते देऊ शकतो। त्याच्यानंतर आहार, हे झाले
सुरुवात कशी करावी, बाळाची आहाराची सुरुवात कशी करावी, तर अशा प्रकारे सुरुवात करावी. त्याच्यानंतर त्याला आहार कसा द्यायचा, तर फळाची प्युरी, जी फळं असतात फ्रूट्स त्याची प्युरी, केळी सफरचंद उकळून पेरू बिया काढून पपई इत्यादी फळांची प्युरी द्यावी. आता जे पेरू असतात, पेरू सफरचंद व केळी त्याच्यानंतर पेरूचे जे असतात ते बिया काढून त्याची प्युरी द्यावी. तर पपई इत्यादी फळांची प्युरी हे सर्व फळे उकडून त्याची प्युरी तयार करून बाळाला ते खाव्यास द्यावी. त्याच्यानंतर भाजीची प्युरी, आता जे भाज्या असतील त्याचीसुद्धा प्युरी, भाज्या गाजर बटाटा रताळ भोपळा इत्यादी भाज्या उकडून, आता जे भाज्या असतील जसे की गोड पदार्थ झाले की गाजर बीट बटाटा रताळ भोपळा, हे सर्व भाज्यांची हे उकडून एक पातळ अशी पेस्ट तयार करून त्याची प्युरी करून बाळाला ते पियास द्यावी. तर पाणी खूप डाळीचं आणि डाळ भाताचं पाणी किंवा मूग डाळीचे पाणी, जे काही मूग असतील त्याचे भिजलेले ते पाणी, पातळ सूप व भाताची पेज किंवा उकडून नाचणी. तर अशा प्रकारे 6 महिन्यानंतरच्या बाळाची पूरक आहाराची सुरुवात अशा प्रकारे करतात. तुम्ही याच्यामध्ये आणखी आन्सर वाढवू शकता. खूप सारं लिहिता येते याच्यामध्ये, तुम्ही मनानेही लिहू शकता. हा प्रश्न फार सोपी प्रश्न आहे. न वाचताही किंवा तुम्ही याच्यावर कितीही पेज आन्सर लिहू शकता. त्याच्यामुळे मी जास्त याच्यावर ते एक्सप्लेन करत नाही. तर हा झाला आपला 6 महिन्यानंतर बाळाला द्यावायचा आहार. त्याच्यानंतर आहे कुपोषण होण्याची कारणे लिहा. आता कुपोषण होण्याची कारणे ही अनेक आहेत. ते कुपोषण टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना लिहा. आता कुपोषण होण्याचे अनेक कारणे आहेत. तर त्या कारणाचे म्हणजे शरीराला आवश्यक असणारी जी पोषक तत्वे आहेत ते पुरेशा प्रमाणात जर शरीराला पुरेशा प्रमाणात जर भेटले नाही, आपल्या शरीराला जे आवश्यक गोष्टी आहेत जसे की जे विटॅमिन्स जे आपल्याला फक्त आहारातून मिळतात किंवा जे काही आपली शरीराची हे आहे गरज आहे ते सुद्धा आहारापासून पूर्ण होते. हे सर्व गोष्टी आपल्याला आहारापासूनच मिळतात. आणि आहाराचा हा पौष्टिक नसेल तर काय होतं, तर कुपोषणचं कारण त्या ठिकाणी निर्माण होते. तसेच शरीराला आवश्यक असणारे पोषक तत्वे पुरेशा प्रमाणात न मिळणे, ज्यामुळे शारीरिक आणि मानसिक वाढ खुंटते. आता शरीराला पुरेशा प्रमाणात पोषक तत्वे न भेटल्याने काय होते, तर शरीराची जी मानसिक वाढ व शरीराची वाढ व मानसिक वाढ हे खुंटते. आणि कुपोषण ही एक जागतिक समस्या आहे जी विशेषतः गरीब आणि विकसनशील देशामध्ये देशाचे जास्तीत जास्त प्रमाण आहे. तर कुपोषण काय आहे, ही एक जागतिक समस्या आहे. तशी ही समस्या कुठे आहे, तर एक विकसनशील देशामध्ये ती समस्या जास्त प्रमाणात दिसून येते. आता कुपोषण होण्याचे कारणे काय, तर कुपोषण होण्याचे बरेचसे कारणे आहेत. कुपोषणाचे सर्वात मोठे कारण आहे ते की आर्थिक दुर्बलतेमुळे. तर लोकांना पुरेसे आहार आणि अपौष्टिक अन्न विकत घेणे शक्य होत नाही. तर काय होते, याचे सर्वात मोठं पहिलं कारण म्हणजे ते आर्थिक दुर्बलता. आता आर्थिक दुर्बलतेमुळे काय होतात की लोक जे काय करतात, जे पौष्टिक आहार घ्यायचे आहेत ते त्यांना ते घेऊ शकत नाही. त्याच्यामुळे ते अन्न हे विकत घेणे शक्य होत नाही. त्याच्यामुळे ते कुठलेही अन्न हे खातात, त्यांना तो फरक समजत नाही कोणतं अन्न पौष्टिक आहे व कोणतं अन्नामध्ये आपल्याला खायचं आहे का नाही, त्यांना कळत नाही. असे की काही जे लोक असतात की त्यांना आरोग्याविषयी काही माहिती नसते, म्हणजे अशिक्षित, की ते आपल्या आरोग्याविषयी त्यांना काही माहीत नाही, तर कुठलाही आहार घेतात तर त्या आहारापासून त्यांना कोणत्याही प्रकारचे
त्याला काहीच लाभ होत नाही, जसे की ते त्याच्यामध्ये कोणतेच पोषक तत्व नसतात. ते झालं. यामुळे त्याच्यानंतर तर अशा कारणामुळे जी गरोदर महिलांनासुद्धा पुरेशा प्रमाणात आहार मिळत नाही व ते कुपोषणाचे कारण बनते. स्वच्छता. आता स्वच्छतामुळे काय होते तर स्वच्छता हवा आणि अस्वच्छता पाणी. तर अस्वच्छता पाणी पिल्यामुळे अनेक रोग होतात. त्या पाण्यामुळे ते अनेक रोग होतात, जसे की अतिसार, डायरिया. या रोगामुळे शरीरातून पोषक तत्वे जे आहेत ते बाहेर जातात आणि अन्न पचनाची प्रक्रिया बिघडते. तर या दूषित पाण्यामुळे काय होते तर जे पोषक तत्वे शरीरातील पोषक तत्वे आहेत ते बाहेर जातात व अन्न पचनाची प्रक्रिया ही बिघडते. रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे वारंवार आजारी पडणे. आता रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे काय होते तर वारंवार आजारी पडणे व कुपोषणाकडे वाटचाल होणे. बाळाने योग्य वयात पूरक आहार सुरू न करणे. आता बरेचसे अनेक कारण आहेत की बाळाविषयी म्हणजे मुलांविषयी खूप जास्त प्रमाणात अनेक कारण आहेत हे कुपोषणाचे कारण. तर त्यांना योग्य वयात जो आहार द्यायचा आहे तो आहार त्यांना भेटत नाही आणि आहार न भेटल्यामुळे काय होते तर कुपोषणाकडे वाटचाल होते आणि बरेचसे मुली हे कुपोषित राहतात. तर चुकीच्या पद्धतीने देणे आणि जरी दिले तर काय होते तर चुकीच्या पद्धतीने अन्न देणे की त्याच्यामध्ये कोणतेही पोषक तत्वे घटक नसतात. तर अशा पद्धतीने अन्न दिल्यास देखील कुपोषणाचे कारण एक दिसून येते. तर हे झाले कुपोषणाचे कारण. याच्यानंतर आहे कुपोषण टाळण्याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना. त्याच्यानंतर उपाययोजना तर त्याच्यामध्ये आर्थिक सुधारणा करणे, दारिद्र्यता कमी करण्यासाठी काही रोजगार निर्मिती उपलब्ध संधी करून देणे. आता दारिद्र्य काय, दारिद्र्यामुळे सुद्धा कुपोषण निर्माण होते. तर दारिद्र्य कमी करण्याकरिता रोजगार निर्मिती आणि आर्थिक मदत सुरू करणे. त्याच्यानंतर गरोदरपणात आता जे गरोदर महिला असतील त्यांना पोषण आहारयुक्त आहार देणे व आहारामध्ये आरोग्य शिक्षण देणे. गरोदर महिलांना आहाराविषयी माहिती सांगणे. तर आहाराविषयी माहिती सांगल्याने काय होते, जी गरोदर महिला असतील त्यांना कोणता आहार घ्यायचा आहे. आरोग्य शिक्षण दिल्याने काय होते, जी गरोदर महिला असतील त्या गरोदर महिलाला ही माहिती होती की आपल्या जेवणामध्ये कोणते खाद्यपदार्थ म्हणजे समावेश करावा, कोणत्या जेवणाचा त्याच्यामध्ये समावेश करावा का जे खायचं नाही ते नाही खावे. अशा पद्धतीने आरोग्य शिक्षण देऊन सुद्धा कुपोषण हे टाळता येते. आणि अंगणवाडीमध्ये आहार वाटप करणे. सकस आणि संतुलित आहार शरीराला आवश्यक असेल. आता सकस व संतुलित आहार हे शरीराला आवश्यक असते. सर्व जीवनसत्वे, खनिजे, प्रथिने आणि कॅलरीज असलेल्या संतुलित आहार देणे. आता संतुलित सर्व खाद्यपदार्थ त्याच्यात प्रथिने कॅलरीज सर्व आवश्यक जीवनसत्वे असलेले संतुलित आहार देणे. त्याच्यानंतर नियमित जेवण. आता जेवणाच्या वेळी काय करायचं तर जेवणामध्ये फळे, भाजी, अंडे सर्व समावेशांचा समावेश करावा, जेणेकरून आपल्या शरीराला जेवढं उपयुक्त पोषक तत्व आहेत ते अन्नापासून भेटतात. त्याच्यामध्ये जनजागृतता, जनगणना सुरू करणे. त्याच्यामध्ये गरोदर मातांना गरोदरपणात आणि बालपणात पौष्टिक आहाराची गरज असते. आता जे गरोदर महिला असतील त्यांना पौष्टिक आहाराची गरज असते व जे लहान छोटी मुलं असतील त्यांना सुद्धा पौष्टिक आहाराची गरज असते. तर या काळात काय करावे तर मुलांची योग्य वाढ. आता मुलांची या ठिकाणीच ज्यावेळेस जे लहान असतात त्यावेळेस त्याच्या मुलाची योग्य वाढ होण्यास सुरुवात होते. आता या वाढ होण्यासाठी काय करायचं तर पुरेसा आहार मिळणे महत्त्वाचे आहे. आणि पुरेसा आहार त्या ठिकाणी मिळाला नाही तर काय होते, मुलं हे कुपोषणाकडे वाटचाल करतात. तर हे झाले आपले याच्यावर उपाययोजना. आणि लसीकरण सुद्धा महत्त्वाचे आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर आहे प्रश्न 5वा, मानसिक आजार म्हणजेच काय. आता मानसिक आजार हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार आहे. तोपर्यंत तुम्हाला इथपर्यंत व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा.
आणि व्हिडिओला भरपूर लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तुम्हाला माझी व्हिडिओ खरंच तुमच्यासाठी यूजफुल होत असेल तर आपल्या भारती नर्सिंग क्लासला लगेच जॉईन होऊन घ्या. तर थँक्यू. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.